नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये निघालेल्या पदभरतीच्या जाहिरातीबाबतची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत। एक सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी विविध पदांसाठी उपलब्ध होत आहे। जर तुम्ही या पदासाठी प्रयत्न करत असाल तर वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्याकरिता 18 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 14,720 ते 37,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे। महत्त्वाचे म्हणजे या पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणतीही फी किंवा पात्र होण्यास कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही। तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये कोणती पदे या विभागामार्फत भरल्या जात आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन पदभरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ वेटरनरी पब्लिक हेल्थ अँड एपिडेमियोलॉजी नागपूर वेटरनरी कॉलेज यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेला आहोत, ज्यामध्ये थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। 24 जानेवारी 2025 ला ही मुलाखत नागपूर वेटरनरी कॉलेजच्या कमिटी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। तर जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे किंवा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह आणि मूळ कागदपत्राच्या झेरॉक्स कॉपी संचासह आणि त्या अर्जासोबत दिलेल्या ठिकाणी दिलेल्या तारखेला या ठिकाणी मुलाखतीकरता हजर राहायचे आहे। परंतु मित्रांनो, मुलाखतीसाठी हजर राहण्या अगोदर या पदांबाबतची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे। तर या जाहिरातीमध्ये या सविस्तर पदभरतीची माहिती दिलेली आहे। स्टेप बाय स्टेप या संपूर्ण पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून या संपूर्ण पदांबाबतची माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सिनियर रिसर्च फेलो हे पहिले पद या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यामध्ये टोटल एक वॅकन्सी देण्यात आलेली आहे। टेम्पररी बेसिसवर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। इसेन्शियल क्वालिफिकेशन या पदासाठी काय लागणार आहे तर वेटरनरी पब्लिक हेल्थ, वेटरनरी मायक्रोबायोलॉजी, वेटरनरी पॅथॉलॉजी, ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी यामध्ये ज्या उमेदवाराने MSc पूर्ण केलेली आहे अशी उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास एलिजिबल आहे। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन बेसिक सायन्समध्ये 3 वर्षाची बॅचलर डिग्री आणि 2 वर्षाची मास्टर डिग्री नेट क्वालिफाय करून प्राप्त केलेली आहे अशी उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहे। अपर एज लिमिटमध्ये मॅक्सिमम वयाची अट 35 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी पर मंथ 37,000 रुपये या ठिकाणी असणार आहे। त्याचसोबत 18% HRA इथे मिळणार आहे। 2 वर्ष कालावधीसाठी कंत्राटी बेसिसवर हे पद इथे भरल्या जात आहे। प्लेस ऑफ पोस्टिंग म्हणजेच नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे तर डिपार्टमेंट ऑफ वेटरनरी पब्लिक हेल्थ अँड एपिडेमियोलॉजी नागपूर वेटरनरी कॉलेजमध्ये तुम्हाला नोकरी दिल्या जाणार आहे। 24 जानेवारी 2025 ला या पदाची मुलाखत होणार आहे। त्यासाठी रिपोर्टिंग टाइम इथे बघू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे पहिले पद या विभागामार्फत भरल्या जात आहे। त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट, लाईव्हस्टॉक सुपरवायझरसाठी ही रिक्रुटमेंट दुसऱ्या पदासाठी होत आहे। त्याकरिता एक वॅकन्सी देण्यात आलेली आहे। हे पद सुद्धा टेम्पररी बेसिसवर भरल्या जात आहे। त्याकरिता अर्ज करण्यासाठी शिक्षण पात्रता मिनिमम 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचसोबत बियर लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट डेअरीचा डिप्लोमा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या दुसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। अपर एज लिमिटमध्ये मॅक्सिमम वयाची अट 35 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। वेतन तुम्हाला 14,720 प्रति महिना इथे असणार आहे। 2 वर्ष कालावधीसाठी कंत्राटी बेसिसवर हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यानंतर या ठिकाणी नोकरीची ठिकाण मित्रांनो तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ वेटरनरी पब्लिक हेल्थ अँड एपिडेमियोलॉजी नागपूर वेटरनरी कॉलेजमध्ये असणार आहे। तर या पदासाठी मुलाखत 24 जानेवारी 2025 ला घेतल्या जाणार आहे। रिपोर्टिंग टाइम इथे बघू शकता। तर अशा प्रकारे या पदांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यासाठी कोणतीही परीक्षा किंवा कोणतीही फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार नाही। थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही रिक्रुटमेंट होत आहे। तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न इथे करू शकता। त्यानंतर या पदासाठी काही टर्म अँड कंडिशन आहे मित्रांनो उमेदवारांकरता, त्याची माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। तर या टर्म अँड कंडिशन वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अर्जाचा नमुना या जाहिरातीमध्ये जोडला गेलेला आहे। तर या जाहिरातीचा नमुना आणि ही संपूर्ण जाहिरात मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे। तेव्हा टेलिग्राम चॅनलला जॉईन करून हा अर्ज
अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करून हा संपूर्ण अर्ज या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत आपल्या शैक्षणिक कागदपत्राच्या झेरॉक्स कॉपीचा संच जोडून मुलाखतीकरता तुम्हाला हजर राहायचे आहे. दिलेल्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हजर राहायचे आहे. 24 जानेवारी 2025ला मित्रांनो ही मुलाखत या ठिकाणी होत आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, नागपूर वेटरनरी कॉलेजच्या कमिटी हॉलमध्ये मित्रांनो ही मुलाखत 24 जानेवारी 2025ला या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर या पदासाठी तुम्ही एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी या मुलाखतीसाठी हजर इथे राहू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी ही रिक्रुटमेंट महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी, डिपार्टमेंट ऑफ वेटरनरी, पब्लिक हेल्थ अँड एपिडेमियोलॉजी, नागपूर वेटरनरी कॉलेज यांच्या मार्फत या पदांसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.